अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड यामधला अतिशय महत्वाचा रिजन सांगत आहोत. तुम्ही ऐकसाल तर तुम्ही म्हणसाल सर क्या बात आहे. तर मी सुरुवात करत आहोत. व्हाय लिक्विड सरफेस बिहेव्स ॲज ए स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. फारच महत्वाचा आहे. लक्षात ठेवा का बा हा एक बीकर आहे, कंटेनर, याच्यामध्ये लिक्विड आहे. कल्पना करा का वॉटरच आहे. तर बा या लिक्विड लिक्विडची सरफेस ताणलेल्या अवस्थेत का असते. व्हाय लिक्विड सरफेस बिहेव्स ॲज ए स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. तर बा लक्षात ठेवा याच्या आतमध्ये, या सरफेसच्या आतमध्ये इथं जेवढे पण मॉलिक्यूल असतील हे लिक्विडचे मॉलिक्यूल राहतात आणि याच्या मधात जो फोर्स असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला कोहेजिव्ह फोर्स म्हणतात. काय म्हणतात रे बात? कोहेजिव्ह फोर्स. सांगलं म्या, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेजिव्ह फोर्स. आणि या सरफेसच्या वरत लक्षात ठेवा एअरचे मॉलिक्यूल असेल, यांचा आणि या लिक्विडच्या मॉलिक्यूल मध्ये दोन वेगवेगळे मॉलिक्यूल आहे. हे एअरचे मॉलिक्यूल आहे आणि हे लिक्विडचे मॉलिक्यूल आहे. या दोघांच्या मधात जो फोर्स असतो त्याला अडेसिव्ह फोर्स म्हणतात. तर मला लक्षात ठेवायचो. दुसरी महत्वाची गोष्ट मन लावून आहे का, फारच सुंदर रिजन आहे हा. का बा इथं आतमध्ये आहेत लिक्विड मॉलिक्यूल. आता मी विचार करत आहो या सरफेस वरचा मॉलिक्यूलचा, सरफेस वरच्या मॉलिक्यूलच्या. इथं वरत नाही आहे कोणी यांना लिक्विड मॉलिक्यूल, मात्र यांच्या वरत पण लिक्विड मॉलिक्यूल आहे, खाली पण लिक्विड मॉलिक्यूल. म्हणजे इथं असणारं लिक्विड मॉलिक्यूल, या लिक्विड मॉलिक्यूल वरचा कोहेजिव्ह फोर्स इथल्या लिक्विड मॉलिक्यूल वर असणाऱ्या कोहेजिव्ह फोर्स पेक्षा 100% जास्त राहील. कोणाचा? इथल्याचा. वाय? तर या मॉलिक्यूलला अवतीभोवती सर्वीकडून कोण एक्झर्ट होत आहे, कोण लागत आहे, तर कोहेजिव्ह फोर्स. तर मला लक्षात ठेवायचं हो, अर्थबोध या झाला का बा लिक्विड सरफेसच्या आतमध्ये इनसाइड, लक्षात ठेवा जे लिक्विडचे मॉलिक्यूल्स असतील हे जास्त एक्सपिरियन्स अनुभवतात. काय बात? कोहेजिव्ह फोर्स कोणापेक्षा? तर या लिक्विडच्या सरफेसवर असणाऱ्या मॉलिक्यूल पेक्षा. सांगायचं तात्पर्य आतमध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल वर कोहेजिव्ह फोर्स जास्त असतो, तर बा सरफेसवर असणाऱ्या मॉलिक्यूल वर कोहेजिव्ह फोर्स कमी असतो. ठीक आहे. सरफेस वर म्हटलं तर या सरफेस फिल्म वर मी याच्या अगोदर वर्णन केलंय सरफेस फिल्मचं. ठीक आहे. आता तुमच्या मनात काय आलं पाहिजे, असं सांगतो का तुम्ही पाठ होऊन जाईल का बा इथला जो मॉलिक्यूल आहे कुठला बात? सरफेस वरचा. लक्षात ठेवा. हो बोला, समजते का? ठीक आहे. हा एक तर खाली येईल किंवा या आतला मॉलिक्यूल या सरफेस वर जाईल. आणि दोन्ही शक्यता आहे. माझं म्हणणं आहे बघा या आतून, या इनसाइड पोर्शन मधून लिक्विड मॉलिक्यूल कुठं आला बात? या सरफेस वर आला. बोला. आता साधी गोष्ट आहे का, इथं जो फोर्स ऍक्ट होत आहे हा डाऊनवर्ड पोझिशन मध्ये ऍक्ट होतो. कोणता बा? कोहेजिव्ह फोर्स. या फोर्सला न जुमानता याच्या विरोधात हा जर मॉलिक्यूल या सरफेस वर जात आहे तर मला लक्षात ठेवा वर्क घडलं म्हणून म्हणतात. आपण 9th क्लास मध्ये शिकलो का बा व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी and body is displaced in the opposite direction of what? Opposite direction of force, sorry. Then work is negative. हे शिकलो आपण. कार्य घडतो त्याच दिशेनं घडत असेल तर मला लक्षात ठेवा पॉझिटिव्ह वर्क असतो. हा खाली येत आहे म्हणजे फोर्सची डायरेक्शन अशी आहे आणि हा असा जात आहे.
म्हणजे इथं होता इथं पोचला म्हणजे कार्य घडलं, वर्क घडलं. मन लावू नाही जा, बरोबर तुम्ही माणसांचं बढिया. म्हणजे मला लक्षात ठेवायचो. मग हा जो वर्क घडला, कोणता वर्क घडला तर काही क्षणापूर्वी इथं होता, काही क्षणानंतर तो इथं पोहोचला. तर हा जो वर्क आहे, हा वर्क या लिक्विड सरफेस मध्ये काय होतो बा, तर लिक्विड सरफेस मध्ये स्टोर्ड होतो, जमा होतो आहे ना. कोणाच्या फॉर्म मध्ये, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. नंतर इंग्रजीत बोलू, हे मजा नाही येणार नाही तर बोला. आणि म्हणून या लिक्विड सरफेस वरचे जेवढे लिक्विडचे मॉलिक्यूल असतील, त्या मॉलिक्यूल जवळ एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी राहील कोणाच्या तुलनेत, इनसाइड मध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलच्या तुलनेत. कारण ह्या मॉलिक्यूल इथं गेला तर वर्क घडला. हा वर्क या लिक्विड मध्ये, लिक्विड सरफेस मध्ये स्टोर्ड होतो पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात. आणि यामुळं या सरफेस वरच्या मॉलिक्यूल जवळ एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते कोणाच्या तुलनेत, या इनसाइड मध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलच्या तुलनेत. बोला ठीक आहे. ही जेव्हा एक्स्ट्रा एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी या लेयर मध्ये, सरफेस लेयर मध्ये जमा झाली, याच एनर्जीला सरफेस एनर्जी असं म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते? सरफेस एनर्जी. बोला ठीक आहे. एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा काय वैशिष्ट्य असते का, पोटेन्शियल एनर्जी वाढली तर सरफेस एरिया इन्क्रीज होतो, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली तर एरिया पण डिक्रीज होतो. बोला, सरफेस एरिया डिक्रीज होतो. ठीक आहे. मग एवढं जर झालं असल तर जगामध्ये अशी कोणती सिस्टीम नाही, ते मानव जात असो का कोणती जात असो, स्वतःची पोटेन्शियल एनर्जी तो कधीही वाढू देत नाही. वाय? कशाला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी? बसल्या जागेवर बसून खाणे, कोणतंही काम नाही करायचं, फुकटात खायचं, तर असं कोणी दिसणार नाही. एखादा कोणी असल तर तो अपवाद असतो. मात्र प्रत्येक जण आपल्या पोटा पाण्यासाठी काही ना काही वर्क करत असतो. आणि म्हणून प्रत्येक सिस्टीम, ती सजीव असो की निर्जीव असो, आपली पोटेन्शियल एनर्जी सतत कमी करण्याचा प्रयत्न करत असते. ते प्रत्येक जण काहीतरी धडपड करत असतात. कोणी मुलासाठी, कोणी मुलीसाठी, कोणी कशासाठी, कोणी पोटासाठी. मात्र त्यांना प्राप्त काय असते बा? कायनेटिक एनर्जी. असं आहे. तर या सरफेसचं पण हेच वैशिष्ट्य आहे. ते काय करते? स्वतःची पोटेन्शियल एनर्जी कमी करते. बोला ठीक आहे. पहा, मग मी इथपर्यंत एकदम पूर्ण डोज नाही देत, पहिली इंग्रजीत सांगतो. ऑल द मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड सरफेस, ऑल द मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड experiences more cohesive force than the molecule in the surface film of the liquid. All the molecule inside the liquid experiences, अनुभवतात, more cohesive force than the molecule in the surface film of the liquid. बोला. When any molecule is brought, when any molecule is brought from inside the liquid, ठीक है? When any molecule is brought to the liquid surface from inside, काय होते? What is to be done? कोणाच्या विरोधात? Against the resultant cohesive force. सुंदर सोपा है बा. This work is stored
in the surface of the liquid in the form of potential energy. Hence, the surface molecule possesses extra potential energy as compared to the molecule inside the liquid. Bola. The extra energy of the molecule at the surface level is called as surface energy. कोणाची? Of the liquid. As the potential energy increases, the increase, I know which increases, लक्षात ठेवा, with increase in area. बोला काय बोललो? Potential energy increases with increase in area and decreases with decrease in area. बोलवा पुन्हा एकदा. All the molecule inside the liquid, बिल्कुल slow सांगता हूं. All the molecule inside the liquid experiences more cohesive force than the molecule at the surface of the liquid or at the surface in the surface film of the liquid. When any molecule is brought to the surface of the liquid, लक्षात घ्या, work is to be done against the resultant cohesive force. This work is stored in the surface of the liquid in the form of potential energy. Hence, the surface molecule possesses extra potential energy as compared to the molecule inside the liquid. The extra energy of the molecule in the surface layer is called as surface energy of the liquid. Potential energy increases with increase in surface area and decreases with decrease in surface area. Done. जगातली प्रत्येक सिस्टीम ती निर्जीव असो की सजीव असो, स्वतःची पोटेन्शियल एनर्जी सतत मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करते. मानव असेल तर कुठं मजुरीला जाईन, काहीतरी धडपड करत, दोन पैसे आणत, घरात बसून राहणार नाही, पोटाची आग भरास लागणार. म्हणजे प्रत्येक जण काहीतरी धडपड करत आहे. एनी सिस्टीम ट्राइज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. असोच या लिक्विड सरफेसचं पण आहे. हेन्स लिक्विड सरफेस आल्सो ट्राइज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. हे पण लिक्विड सरफेस काय करते? स्वतःची पोटेन्शियल एनर्जी कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करते. कशी करल पहा. तर बा ही तर मॉलिक्यूल वाढले म्हणूनच वर्क घडलं. हे वर्क याच्यामध्ये जमा झालं पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात. तर जेवढे मॉलिक्यूल वाढले असेल तेवढ्या मॉलिक्यूलला ते परत पाठवते. कुठं पाठवते? या लिक्विडच्या आतमध्ये. पोटेन्शियल एनर्जी कमी झाला, सरफेस एरिया कमी होते. समजलं? आणि म्हणून हे लिक्विड सरफेस करते काय? तर बा हेच म्हणणं आहे का एनी सिस्टीम ट्राइज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. हेन्स लिक्विड सरफेस also tries to minimize its potential energy and therefore molecule from surface of the liquid moves to the interior of the liquid and minimize its potential energy. फायदा माहित आहे? which reduces the surface area. इथले मॉलिक्यूल आहे ना पोटेन्शियल एनर्जी कमी करण्यासाठी आतमध्ये ढकलल्या जातात. जसे आतमध्ये ढकलल्या जाते इथला एरिया कमी होतो. आणि याच कारणास्तव काय सांगलं बा का लिक्विड सरफेस बिहेव्स ॲज ए स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. समजला का नाही समजला? समजलं. हे आहे त्याचं कारण. हे लिहायचं आहे तुम्हाला. वाय लिक्विड सरफेस बिहेव्स ॲज ए स्ट्रेच्ड मेम्ब्रेन.
याच्याही पेक्षा सुंदर 4 मार्कासाठी येणारं एक्सप्रेशन सांगतो. डिफाइन सरफेस एनर्जी, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी पर युनिट ऑफ द लिक्विड. पहा मग, एवढा प्रश्न लिहित बसत नाही. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हा, नोट्स तुम्हाला मिळून जातील. नोट्स टाकणं चालू आहे. पहिल्या चॅप्टरच्या टाकल्या आहे, दुसऱ्याच्याही टाकल्या, अर्ध्या सुद्धा पूर्ण आज टाकणार. म्हणून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हा, नोट्स मिळून जाईल. मी म्हटलं बा डिफाइन सरफेस एनर्जी, मी आत्ताच बोललो बा का बा हा कंटेनर आहे, हे सरफेस आहे. एवढ्या एरियामध्ये जमा होणारी पोटेन्शियल एनर्जीलेस तर सरफेस जमा होणाऱ्या, लक्षात ठेवा काय म्हटलं बा, वर्क स्टोर होतो एवढ्या. बोला ठीक आहे, एवढ्या एरियामध्ये वर्क स्टोर होतो कोणाच्या फॉर्म मध्ये, पोटेन्शियल एनर्जीच्या. तर बा एवढ्या एरियामध्ये जमा होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीला सरफेस एनर्जी म्हणतात. मग एवढ्या म्हणजे कसं बोलायचं, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया, एक एकक एवढ्या एरियामध्ये स्टोर होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीला सरफेस एनर्जी म्हणतात. आणि न्यूमरिकली इक्वल टू द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. सरफेस एनर्जी हेच कशी असते, तर सरफेस टेन्शन एवढीच असते, लक्षात ठेवा. आणि तो सरफेस टेन्शन T न दाखवतात. किती सुंदर आणि सोपी आहे. एका रिजननं डेफिनेशन क्लिअर झाली. Potential energy per unit area of the liquid surface is called as surface energy, and which is numerically equal to the surface tension of the liquid. चल बोल, आता याचं एक्सप्रेशन का, सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये नातं काय. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. बोल पा, ठीक आहे. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस एनर्जी पर युनिट एरिया अँड सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. ऐकून घ्या भाई, जबरदस्त सांगतो. माझं काय म्हणणं आहे बा, पहिले 100% मराठी, त्याच्याशिवाय आपल्या मातृभाषेशिवाय सेटच नाही होत फिजिक्स. काय सांगतो बा, असा एक रेक्टँग्युलर हाय ना, काय करायचं बा, फ्रेम बनवायची. ठीक आहे, आपलं नायलॉनची दोरी, रेक्टँग्युलर फ्रेम म्हणजे अशी बनवायची. ठीक आहे, याच्यावर एक आहे ना वायर बांधायचा. हे बांधला मी वायर, असा थोडासा दूर दाखवतो हा, जागा भक्कम आहे ना, असा बरोबर याले दाखवायचं, असं पॅरेलल. ठीक आहे बाबा, पाय बरोबर बढिया सांगतो, बिलकुल एक नंबर. या रेक्टँग्युलर फ्रेमला मी साधं सिंपल नाव देतो. नाव कोणतेही द्या, तुमच्या पुस्तकात पी डॅश एस डॅश असा आहे, काही फरक नाही पडत बा. नाव तर कोणताही घेता येते, नामकरण बारसच करायचं आहे ना. याले नाव देऊन राहिलो मी ABCD. काऊन बा, तोंडामध्ये हेच बसून आहे आपल्या बालपणापासून, ABCD. याच्यावर हा वायर असा फिट केला. ठीक आहे, या वायरला आपल्या पुस्तकानं आर म्हटलाय, ARM, आर असा आहे, काही पिन चालत नाही, आर. आता मी काय सांगतो, बसलं का डोक्यात. या रेक्टँग्युलर फ्रेमवर हा एक आर्म आहे. या आर्मचं पण नाव बारसं करून टाकतो, एकाले नाव देतो याले PQ. हा मोएबल आहे, म्हणजे असा फिरणारा. बोला मग, आता एवढं जर याच्यावर फिट केला, ठीक आहे, हा आर्म जो मोएबल आहे. ठीक आहे, आता काय करायचं पहा,
तर या फ्रेमला आहे ना साबणाचं पाणी करायचं, एक भांड घ्यायचं, त्या साबणाचा चुरा टाकायचा आणि त्याच्यात पाणी टाकायचं, त्याचा फेस तयार. या फ्रेमले त्या साबणाच्या पाण्यात, ज्याला इंग्रजीत सोप सोल्युशन म्हणते, त्याच्यात बुडवाचं, डीप करायचं. ठीक आहे. आणि मग त्याला बाहेर काढायचं. बाहेर काढलं तर तुम्हाला समजायला पाहिजे का बा या फ्रेम मध्ये ते सोप साबणाचं पाणी असं राहील. बोल बा, असं पूर्ण याच्यात जमास होऊन जाते. असं हे पटलं का तुम्हाला? पा हा एक्सप्रेशन आहे 4 मार्काचा. तुम्ही जर लक्ष दिलं तर बढिया सांगतो मी, चॅलेंजिंग सांगतो का माझं ऐकल्यानंतर अडचण राहणार नाही. एकही मेसेज शेवटपर्यंत ऐका फक्त. मग म्हणला मला सर नाही समजलं, म्हणजे बुडवायचं आणि त्या साबणाच्या पाण्यातून सोप सोल्युशनने गेले बाहेर काढा. बाहेर काढल्याबरोबर एवढं साबणाचं पाणी याच्यात भरल्या गेलं की ज्याला सोप फिल्म म्हणतात. साबणाची फिल्म, सोप फिल्म. बोल बा. ठीक आहे. कशी तयार झाली रे? तर या सोप फिल्मची हे झाली बाउंड्री. डोळ्यानं दिसते का या बाउंड्रीच्या आतमध्ये हे का होबात सोप फिल्म. बाउंड्रीचं नाव सांगू कोणाला दिसते? APQD असं. ठीक आहे बा. मग आता एवढं जर झालं असं तर माझं काय म्हणणं आहे का बा हे सोप फिल्म तयार झाली. होते काय बा, हे जे साबणाचं पाणी आहे सोप सोल्युशन आहे, याचा जो सरफेस टेन्शन आहे, बोला. ठीक आहे. या साबणाच्या पाण्याचं आहे ना सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन, याच्यामुळं एक फोर्स लागतो. तो फोर्स कोणता? मात इनवर्ड फोर्स. इनवर्ड शब्द काऊन म्हटला रे बा, तर तो फोर्स असा लागते राहत्या. असा लागला तर आउटवर्ड म्हणायचं, असा लागला तर इनवर्ड म्हणा. कोणावर लागते रे? या RPQ वर लागते. माझे शब्द एक एक असंच मनात ठेवा, एक एक शब्द लक्षात राहते आणि बढिया लिहिता येते. या सोप सोल्युशनच्या सरफेस टेन्शन मुळे या आर्मवर एक फोर्स ऍक्ट होतो, लागतो. बोला, समजते? कोणावर? या RPQ वर. आणि म्हणून या RPQ इकडं लागत आहे फोर्स, म्हणजे तो RPQ इकडं सरकते, किंचित सरकते. तो किंचित सरको, बारीक केसा एवढा का नाही सरकत. हा किंचित जरी सरकला तर एवढा जो एरिया आहे हा लहान झाला. बोल. मग आता एवढं म्हणजे अर्थबोध या झाला का या सोप फिल्मचा एरिया डिक्रीज झाला. बसला का डोक्यात? या सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शन नेहमी T न दाखवते, तर मी म्हणतो का या सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन T आहे. बोल बा. ठीक आहे. आता विचार कर, हा जो आर्म आहे इथून तर इथपर्यंत झाली या आर्मची लेंथ. आता मी तुला असं दाखवतो ही फ्रेम. इकडून मोजशील तर L बाबा, इकडून मोजशील तर तेवढीच भरल, म्हणजे अशी फ्रेम राहील ना. म्हणजे इकडची एक लांबी नाही इकडची एक, तर टोटल लेंथ इकडून L आणि मागूनही L अशी फ्रेम राहील ना. तर इकडूनही L आणि इकडूनही L, तर टोटल लेंथ किती झाली? तर टोटल लेंथ झाली ट्वाइस L. तर मग या आर्मची टोटल लेंथ आहे ट्वाइस L. याच्यावर फोर्स लागला. सरफेस टेन्शनचं सूत्र काय? तर T = फोर्स अपॉन L आहे ना. पहिल्या दिवशी बोललो आहे ना, फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. तर इथं लेंथ किती आहे रे? तर ट्वाइस L आहे.
म्हणून इथं याच्यासाठी फॉर्म्युला तयार होईल आहे ना, टी इज इक्वल टू एफ अपॉन ट्वाइस एल. बा ह्या इकडं हाकलला तर बा एफ इज इक्वल टू टी इंटू ट्वाइस एल. चल बोल बा, ह्या तुमचा पहिला पार्ट. एवढं मी बोलून देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. कोणाला येते रे बाहेर, कसं म्हणशील रे, एक नंबर सोपा एक्सप्रेशन, फुकटचे मार्क. कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ रेफरन्स. कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ रेफरन्स. बोला, ऑफ वायर ABCD. Consider the rectangular frame of wire ABCD. On लक्षात ठेवा, समजते का? It is fitted. बसलं काय डोक्यात? It is fitted with movable arm PQ. दुसऱ्या भाषेत सांगता येते on which wire PQ can movable. पण आपलं पुस्तक म्हणते it is fitted with movable arm PQ. बोल बा, मग का करायचं? आठवा, this frame is dipped in the soap solution. बुडवा. मग का करायचं? and then taken out. त्याला बाहेर काढा. काढल्याबरोबर का दिसल अशी कल्पना करा, कधी मरेपर्यंत नाही दिसत. किती सुंदर बोलता येते रे. कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ रेफरन्स ABCD. इट इज फिटेड विथ अन मूवेबल आर्म PQ. दिस फ्रेम इज डिप्ड इन द सोप सोल्यूशन. ठीक आहे. अँड देन टेकन आउट सो दॅट सोप फिल्म इज फॉर्म. बोल बा. ठीक आहे. सोप फिल्म तयार झाली कोणाच्या आतमध्ये? विदिन. WITHIN. विदिन म्हणजे च्या आत. सोप फिल्म इज फॉर्म विदिन दी बाउंड्रीज APQD. डन. बोल बा. म्हणजे एवढं जर झालं असं काय होते? या सोप फिल्मचा सरफेस टेन्शन मूळ काय होती? ड्यू टू दी सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन. इनवर्ड फोर्स. याला दाखवतो ना बा, क्लिअर कट दाखवतो. हे काही डाऊटच नाही ठेवायचा. इनवर्ड फोर्स ऍक्ट्स ऑन दी आर्म मूवेबल आर्म PQ. बोला. ठीक आहे. याच्यावर लागला होते काय? सो दॅट दी आर्म PQ मूव्स टुवर्ड्स दी AD. कोणाकडं सरकला तर या साइड AD कडं तोडकन आलं पाहिजे. कमा लक्षात घ्या, ड्यू टू दी सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन ए फोर्स, इनवर्ड फोर्स acts on the movable arm PQ and therefore movable arm PQ moves towards the side AD and here due to this reason the लक्षात घ्या surface area of the soap film decreases. हे लहान झाली किंचित तरी. बोल बस. आता वर्णन करायचं. काय वर्णन करायचं आहे? का लेट सरफेस टेन्शन ऑफ द सोप सोल्युशन इज T. टोटल लेंथ ऑफ द आर्म PQ इज ट्वाइस L. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन, फोर्स पर यूनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. Therefore T is equal to F upon twice L. Hence F is equal to T into twice L. आणि याले नंबर देऊन टाकायचा 1. चलो बोलो. पटलं? पाय मग पुढं. आता कल्पना करा का बा या आर्मवर कल्पना करायची आहे, इमॅजिनेशन करायचं आहे का बा मी बाहेरून एक्स्ट्राचा फोर्स लावला. कसा लावत आहो? या फोर्सच्या अपोजिट. समजते? परंतु याच्या एवढाच म्हणजे इक्वल टू. लावायचा कसा? हळूहळू लावायचा. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून कमी जास्त नाही करायचं. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचा नाही तर हा वाढून जायचा. म्हणून लक्षात ठेवा मी काय बोललो बा. अशी कल्पना करा, इमॅजिन दॅट अन एक्सटर्नल फोर्स हा F घेतला तर बा
असा लावायचा आहे. तर या होईल बा याले आहे ना याच्या सारखा दाखवायचा आहे ना एफ डॅश. इमॅजिन दॅट अन एक्सटर्नल फोर्स एफ डॅश equal and opposite to the force F applied gradually थोडं to the arm PQ at constant temperature. होईल का एवढाच हा इकडं लागला तर हा इकडं. ठीक आहे. याच्या अपोजिट मध्ये याच्या एवढाच या आर्म वर फोर्स लावायचा. एक्सटर्नल फोर्स ज्याला आपण म्हणतो कसा लावायचा हळूहळू थोडा वाढवत जात ग्रॅज्युअली शब्द आहे. ठीक आहे. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर कमी जास्त करायचं नाही. होईल का सो दॅट द आर्म PQ पुल. समजते का टू दी पोझिशन हे दाखवला. हे पोझिशन याने पॅरलल दाखवायची रे बा एकडी वाकडी नाही दाखवायची. पाले बरोबर दिसलं पाहिजे असा. बोला याले P आहे तर याले P डॅश म्हणायचं आणि याले Q डॅश म्हणायचं. बस एवढा सरकला. किती अंतर सरकला तुम्ही म्हणतो आहे ना काहीतरी असं मोजलं किती भरलं रे बात x dx. आता इंग्रजीत एक नंबर समज काय सोपं साध्या भाषेत. इमॅजिन दॅट अन एक्सटर्नल फोर्स F डॅश इक्वल अँड अपोजिट टू दी अप्लाइड फोर्स. बोला इमॅजिन दॅट अन एक्सटर्नल फोर्स F डॅश equal and opposite to the force F is applied on the arm PQ gradually at constant temperature so that the arm PQ ठीक आहे पुल ढकलल्या गेला away असा दूर through a small distance dx. ठीक आहे. एवढ्या डिस्टन्स पर्यंत ढकलल्या गेला अँड है ना टू दी पोझिशन P डॅश Q डॅश. बस पुन्हा एकदा इमॅजिन दॅट अन एक्सटर्नल फोर्स F डॅश इक्वल अँड अपोजिट टू दी फोर्स F इज अप्लाइड ग्रॅज्युअली ऑन दी आर्म PQ at constant temperature so that the arm PQ pulled away through a small distance dx to the position P dash Q dash. असा सरकला. विचार करा या फोर्सच्या अगेन्स्ट हा असा सरकत आहे. एक्सटर्नल फोर्स लावल्याबरोबर काय होते जेव्हा फोर्सच्या अगेन्स्ट सरकतो तेव्हा वर्क घडते कार्य घडते. बोला आता म्हणायचं अँड वर्क इज डन अँड दिस वर्क इज गिवन बाय. 9व्या वर्गात शिकले वर्क इज डिनोटेड बाय DW अँड वर्कचं सूत्र आहे फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. शिकले 9th क्लास मध्ये फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. इथं फोर्स आहे याच्या विरोधात अँड वर्क इज डन अगेन्स्ट द फोर्स and this work is given by formula dw is equal to force multiplied by displacement. एवढा डिस्प्लेस झाला. बोला ठीक आहे. मग dw is equal to f into df and from equation 1 f ची व्हॅल्यू एवढी आहे. putting the value of f from equation 1 in this equation we get dw is equal to t into twice l into dx. हे काय डिस्प्लेसमेंट हे काय लेंथ. एवढा होता एवढा सरकला एवढी लांबी एवढी सरक तर एवढा झाला एरिया. असं तर विचार कर ना हे लांबी आणि हे रुंदी. तर बा लांबी रुंदी आहे ना बसते का डोक्यात. हे लांबी हो ते रुंदी हो तर या दोघांच्या गुणाकाराला एरिया म्हणते. 8व्या वर्गात झालं तर बा लक्षात बट ट्वाइस एल dx is the
इन्क्रीज इन एरिया. काऊन बोललो इन्क्रीज? अरे बाबा एवढा होता, एवढी वाढ झाली ना, तर हे इन्क्रीज नाही झालं तर का झालं? तर बा मला इथं लिहायचं टॉईस एल इंटू डी या इज इक्वल टू डी ए इज दी इन्क्रीज इन एरिया. काऊन आलं तर समजलं असल. टोटल लेंथ एवढी, हे लांबी एवढा सरकला तर हे रुंदी, याला ब्रीथ म्हणतात, याला लेंथ म्हणतात. आणि म्हणून फॉर्म्युला तयार झाला, लांबी गुणिला रुंदी बरोबर क्षेत्रफळ एरिया. तर हे इन्क्रीजिंग एरिया आहे, इन्क्रीज इन एरिया. कोणाचा? ऑफ दिस आहे ना सोफे. नाही समजलं? हा वर्क आहे. या वर्क मुळे लक्षात ठेवायचं, वर्क मध्ये ह्या एरियात आला तर बा इथं भरतो ना मग. DW इज इक्वल टू ह्या टी आणि ह्या झाला डी असा. बोल बा. या वर्कचा अर्थ माहित आहे? दिस वर्क इज स्टोर्ड इन दी एरिया DA, एवढ्या एरियामध्ये, in the form of potential energy, and this energy is called as surface energy. बोल पा. या वाला वर्क या फिल्म मध्ये काय होतो? जमा होतो पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात, आणि जास्त एनर्जीले सरफेस एनर्जी म्हणतात. आणि म्हणून याच्या ऐवजी भरता येते सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी बरोबर टी इंटू डी असं. ठीक आहे. मग एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा. ठीक आहे. यावाला एरियाने इकडं आणलं रे बा, तर तुझ्या डोक्याचा लाईट लागून जाईल. याचा आला तर बा ह्या फक्त एवढाच राहील. दिसते कसं? सरफेस एनर्जी भागीला डीए. तर या भागिलेलेच तर इंग्रजीत पर युनिट म्हणते. पर युनिट एरिया, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू सरफेस टेन्शन. तर नातं शिकलो आपण है ना. डिफाइन सरफेस एनर्जी, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी पर युनिट एरिया एंड सरफेस टेंशन. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी पर युनिट एरिया एंड सरफेस टेंशन. माझा व्हिडिओ आवडला असेल मित्र हो, तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि खास करून सांगतो, मित्रांनाही सांगा, तुम्ही पण पहा आणि घंटी वाजवा. नमस्कार.